हॅलो फ्रेंड्स, बेसिक इंग्लिश स्पीकिंग कोर्स डे 14 मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. गाईज, या व्हिडिओमध्ये आज आपण शिकणार आहोत 8 इंग्लिश स्ट्रक्चर्स जे इंग्लिश बोलण्यासाठी खूप जास्त उपयुक्त आहेत. लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात पहिलं स्ट्रक्चर आपण शिकत आहोत आय ॲम वर्किंग ऑन. आय ॲम वर्किंग ऑन म्हणजे याचा अर्थ होतो मी यावर काम करत आहे. एक्झाम्पल, मी माझ्या वेबसाईटचे काम करत आहे. आय ॲम वर्किंग ऑन माय वेबसाईट. आय ॲम वर्किंग ऑन माय वेबसाईट. मी माझ्या इंग्लिशवर काम करत आहे. आय ॲम वर्किंग ऑन माय इंग्लिश. आय ॲम वर्किंग ऑन माय इंग्लिश. मी माझ्या संगणकावर काम करत आहे. आय ॲम वर्किंग ऑन माय कम्प्युटर. आय ॲम वर्किंग ऑन माय कॉम्प्युटर. मी घर रंगविण्याचे काम करत आहे. आय ॲम वर्किंग ऑन पेंटिंग अ हाऊस. आय ॲम वर्किंग ऑन पेंटिंग अ हाऊस. मी एका प्रकल्पावर काम करत आहे. हे उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा कॉमेंट बॉक्समध्ये. नेक्स्ट स्ट्रक्चर आपण शिकणार आहोत आय ॲम कॉलिंग टू. मी यासाठी फोन केला आहे. मी तुमच्या निर्णयास पाठिंबा देण्यासाठी फोन केला आहे. आय एम कॉलिंग टू सपोर्ट युअर डिसिजन. आय एम कॉलिंग टू सपोर्ट युअर डिसिजन. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी फोन केला आहे. आय एम कॉलिंग टू आन्सर युअर क्वेश्चन. आय एम कॉलिंग टू आन्सर युअर क्वेश्चन. मी आभार व्यक्त करण्यासाठी फोन केला आहे. आय एम कॉलिंग टू थँक यू. आय एम कॉलिंग टू थँक यू. मी आमंत्रण देण्यासाठी फोन केला आहे. आय एम कॉलिंग टू इन्व्हाइट यू. आय एम कॉलिंग टू इन्व्हाइट यू. मी तुम्हाला आठवण करून देण्यासाठी फोन केला आहे. याचे उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा कॉमेंट बॉक्समध्ये. नेक्स्ट स्ट्रक्चर आपण शिकणार आहोत आय एम सॉरी टू. याचा अर्थ होतो मी यासाठी दिलगीर आहे. उशिरा फोन केल्याबद्दल मला वाईट वाटत आहे. आय एम सॉरी टू कॉल सो लेट. आय एम सॉरी टू कॉल सो लेट. तुम्हाला दुःखी केल्याबद्दल मी दिलगीर आहे. आय एम सॉरी टू मेक यू फील सॅड. आय एम सॉरी टू मेक यू फील सॅड. मी तुम्हाला नाराज केल्याबद्दल मला वाईट वाटत आहे. आय एम सॉरी टू अपसेट यू. आय एम सॉरी टू अपसेट यू. ते ऐकून मला वाईट वाटत आहे. याचं उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा कमेंट बॉक्समध्ये. नेक्स्ट स्ट्रक्चर आय एम थिंकिंग ऑफ. याचा अर्थ होतो मी हे करण्याच्या विचारात आहे. एक्झाम्पल, मी चित्रपट पाहण्याचा विचार करत आहे. आय एम थिंकिंग ऑफ वॉचिंग अ मूवी. आय एम थिंकिंग ऑफ वॉचिंग अ मूवी. इथे वर्ब जेव्हा घेणार आहे त्याला ING लावायचं आहे. मी घरी जाण्याचा विचार करत आहे. आय एम थिंकिंग ऑफ गोईंग होम. आय एम थिंकिंग ऑफ गोईंग होम. मी तुम्हाला मदत करण्याचा विचार करत आहे. आय एम थिंकिंग ऑफ हेल्पिंग यू. आय एम थिंकिंग ऑफ हेल्पिंग यू. मी नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत आहे. आय एम थिंकिंग ऑफ बाईंग अ न्यू कार. आय एम थिंकिंग ऑफ बाईंग अ न्यू कार. मी पैसे उसने घेण्याचा विचार करत आहे. याचं उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा कॉमेंट बॉक्समध्ये. नेक्स्ट स्ट्रक्चर आहे आय एम डाईंग टू. ह्याचा अर्थ असा होतो मी यासाठी मरत आहे, म्हणजे मी हे करण्यासाठी खूप तळमळत आहे. एक्झाम्पल, मी तुला पाहण्यासाठी मरत आहे. आय एम डाईंग टू सी यू. आय एम डाईंग टू सी यू. मी तुला भेटण्यासाठी मरत आहे किंवा तळमळत आहे. आय एम डाईंग टू मीट यू. आय एम डाईंग टू मीट यू. मी तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी मरत आहे. आय एम डाईंग टू नो अबाउट हर. आय एम डाईंग टू नो अबाउट हर. मी नवीन घर घेण्यासाठी मरत आहे. आय एम डाईंग टू बाय अ न्यू हाऊस. आय एम डाईंग टू बाय अ न्यू हाऊस. मी नोकरी मिळवण्यासाठी मरत आहे, तळमळत आहे. याचं उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा कॉमेंट बॉक्समध्ये. नेक्स्ट स्ट्रक्चर आपण शिकणार आहोत आय ॲम लुकिंग फॉरवर्ड टू. याचा अर्थ होतो मी यासाठी उत्सुक आहे.
एक्झाम्पल, मी तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुक आहे. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू मीटिंग यू. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू मीटिंग यू. मी तुमच्याशी बोलण्यास उत्सुक आहे. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू टॉकिंग विथ यू. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू टॉकिंग विथ यू. मी इंग्रजी शिकण्यासाठी उत्सुक आहे. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू लर्निंग इंग्लिश. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू लर्निंग इंग्लिश. मी सुट्ट्यांवर जाण्यासाठी उत्सुक आहे. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू गोईंग ऑन हॉलिडेज. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू गोईंग ऑन हॉलिडेज. मी सामना पाहण्यासाठी उत्सुक आहे. याचं उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा कॉमेंट बॉक्समध्ये. नेक्स्ट स्ट्रक्चर आपण शिकणार आहोत आय कॅन. याचा अर्थ होतो मी हे करू शकते. फॉर एक्झाम्पल, मी इंग्रजी बोलू शकते. आय कॅन स्पीक इंग्लिश. आय कॅन स्पीक इंग्लिश. मी कार चालवू शकते. आय कॅन ड्राईव्ह कार. आय कॅन ड्राईव्ह कार. मी झाडांवर चढू शकतो. आय कॅन क्लाइंब ऑन ट्रीज. आय कॅन क्लाइंब ऑन ट्रीज. मी गिटार वाजवू शकतो. आय कॅन प्ले द गिटार. आय कॅन प्ले द गिटार. मी वेगाने धावू शकते. हे उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा कॉमेंट बॉक्समध्ये. नेक्स्ट स्ट्रक्चर आपण शिकणार आहोत आय कॅन. परत एकदा आय कॅन याचा अर्थ होतो मी करू शकते. पण आता आपण असे वाक्य पाहणार आहोत जे शक्यता दर्शवतात. या आधीचे जे वाक्य होते ते सर्व क्षमता दर्शवत होते. आता शक्यता पाहूया. मी तुला घरकामात मदत करू शकते. आय कॅन हेल्प यू. आय कॅन हेल्प यू इन हाऊसहोल्ड कोर्स. मी तुझी वाट पाहू शकते. आय कॅन वेट फॉर यू. आय कॅन वेट फॉर यू. मी तुझे आज रात्रीचे जेवण तयार करू शकते. आय कॅन मेक युअर डिनर टुनाईट. आय कॅन मेक युअर डिनर टुनाईट. मी चित्रपट पाहायला जाऊ शकते. आय कॅन गो टू वॉच अ मूवी. आय कॅन गो टू वॉच अ मूवी. मी उद्या सुट्टी घेऊ शकते. ह्याचं उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा कॉमेंट बॉक्समध्ये. डिअर पीपल, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.